कारण एक्सप्लेनेशन ऑलरेडी झालेलं आहे. KineMaster चालू केल्यावरती वन्स यू स्टार्ट KineMaster, दिस इज द स्क्रीन यू गेट फॉर द फर्स्ट टाइम. वी आर राईट नाव कन्सर्न विथ द सेंट्रल रेड कलर बटन. बरोबर, पहिलं बटन दाबलं की तुम्हाला हा स्क्रीन येतो. दीज आर द ऍस्पेक्ट रेशिओज किंवा स्क्रीन सायझेस जे आपण म्हणतो, ते आपल्या वेगवेगळ्या माध्यमांसाठी वेगवेगळ्या मीडियासाठी वापरण्यात जाणारे स्क्रीन सायझेस आहेत. 16:9 इज फॉर नॉर्मल पोस्ट, 9:16 इज फॉर फेसबुक स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटस, नंतर इंस्टाग्राम स्टोरीजसाठी वर्टिकल लागतं, त्याच्यासाठी 9:16 असतं. 1:1 इज व्हेरी गुड फॉर ऑल पोस्ट, फेसबुक ऑल्सो अँड इंस्टाग्राम ऑल्सो. आणि 4:3, 3:4 जुने स्टँडर्ड झाले. 4:5 इज व्हेरी गुड फॉर व्हॉट्सअप पोस्ट. छान असं मस्त बरोबर मध्ये वरती खालती तुम्हाला इमेज टाकता येते. दीज आर द काइंड ऑफ पोस्ट. 4:5 इज ऑल्सो गुड फॉर इंस्टाग्राम पोस्ट बाय द वे. तुम्ही काय टाकाल त्याच्यावर असं सगळं. वरती खालती जास्ती इमेज नसेल तर ते टाकायचं. सो वी आर गोइंग टू यूज 16:9 नाव. When I press 16:9, you'll see it turns red, right? So that's how I'm going to do. I'm going to press that and open the screen. Now, once you open it, please do with me. तुम्ही ओपन केलं का? आता तुम्हाला तुमच्या इथे तुमच्या मोबाईल वरती जे काय फोल्डर्स आहेत ते दिसत आहेत. यू आर सीइंग व्हॉट एव्हर फोल्डर्स यू हॅव. त्याच्यामध्ये तुम्ही आता व्हॉट्सअप इमेजेसच्या फोल्डरला क्लिक करा. आणि मी माझ्या कॅमेऱ्याच्या फोल्डरला क्लिक करतोय, कारण माझे ते सगळे फोटो कॅमेरामधून आलेले आहेत. तुमच्याकडे ते फोटो डाउनलोड झाले असतील. वन्स यू हॅव सीन माय व्हॉट्सअप मेसेज, ज्याच्यावर मी 15 फोटो पाठवले, ते व्हॉट्सअप इमेजेस नावाचा फोल्डर आहे. जसं माझ्या इथे आता तुम्ही जर का बघितला तर 1, 2, 3, 4, 5वा फोल्डर आहे व्हॉट्सअप इमेजेस माझ्या ह्याच्यामध्ये. तुमचा कुठेतरी असेल, इट डिपेंड्स. तर जस्ट सर्च फॉर व्हॉट्सअप. हे बघा, असं स्क्रोल करायचं. तो जर का जास्ती फोल्डर असतील ना, माझ्या या स्क्रीनकडे बघा, असं स्क्रोल करायचे, सगळे फोल्डर दिसतात तुम्हाला. तो व्हॉट्सअप इमेजेसचा फोल्डर शोधून काढा, त्याला टिक करा. मी माझ्या कॅमेऱ्याच्या फोल्डरला टिक करतोय. इवांशु केतकी, यू आर गेटिंग दिस. गौरव, यू आर गेटिंग दिस. आता त्या फोल्डर मध्ये इमेजेस दिसतात. मी माझ्याकडची इमेजेस आहेत ही सगळी. ही इमेजेस मी आता घेणार आहे एक एक करत. मगाशी तुम्हाला जी पाठवलं त्यातलं एक इमेज मी आता देतोय. हे त्याला तुम्ही एक एक इमेजला टिक करत जा. हे बघा, आता मी काय करतोय बघा, माझ्या या स्क्रीनकडे बघा. मी एक एक इमेजला टिक करणार आहे. हे बघा, हे टिक केलं की ते खाली येतं इथे, बरोबर. इथे टाइमलाईन म्हणतात. तशी सगळी इमेजेस एका पाठोपाठ एक टिक करा. मी जी पाठवलेत ना ती सगळी इमेजेस एका पाठोपाठ एक टिक करा. आता माझा जरा गोंधळ होणार आहे, कारण मी न बघता पाठवली इमेजेस, पण वेगळी काढली नाही. त्यामुळे माझी कदाचित थोडासा प्रॉब्लेम येईल. माझी इमेजेस आणि तुमच्या इमेजेस. 1, 2, 3, 4, 5, जेवढे आहेत ते सगळे करा डाउनलोड. हे सगळे माझ्या घराचे फोटो आहेत, सगळे आत्ताचे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत ते. दिस इज माय हाऊस. जे मी आता ऍक्च्युली बघायला गेलो तर आय हॅव पुट इट अप फॉर सेल. आम्ही ठाण्याला शिफ्ट होणार आहोत लवकरच. त्यामुळे सध्या मी आता हे घर विकायच्या मागे आहेत, म्हणून सगळे फोटो काढले, त्याने त्याचा एक कॅटलॉग बनवलाय. ओके, आम्ही आता सध्या तर त्यामुळे माझ्याकडे सगळे फोटो आता आहेत पटापट. एनिवे, हे सगळे झाले की तुम्हाला उजवीकडे टॉपला राईटला टिक मार्क दिसेल बघा. मी आता दाबलाय उजवीकडे टॉपला. हा बघा, हा दिसतोय. हा दिसता. हा, आपण ऍक्शन केली ना की तो टिक मार्क दाबला की ती ऍक्शन ओके होते. आता ओके केली. हे बघा, आता तुम्हाला काय दिसतंय, माझ्यासारखा स्क्रीन दिसेल. तो टिक मार्क केला. वन्स यू डू द टिक मार्क, यू सी द स्क्रीन आणि यू विल सी ऑल द इमेजेस देअर. What I am doing is I am rolling the timeline. हे खालचा जो भाग आहे, this part is called a timeline. See this screen on your computer. माझा स्क्रीन बघा. हे बघा. This is our film actually. असं केलं हलक्या हाताने की सगळे फोटो एका पाठोपाठ तुम्हाला दिसतात. हे बघा. सी, करून बघा, माझ्या बरोबर करून बघा प्लीज. बघू नका. हा, आणि मला सांगा तुम्ही केलं की. डन. मुकुल केलं. हा, गौरेश केलं. ओके ओके, गौरेश. हिमांशु
आणि केतकी बटन. ओके, ठीक आहे. सो नाव लेट्स गो टू द फर्स्ट फोटो. फर्स्ट फोटो तुमचा हा आहे का? नाही. मग फर्स्ट फोटो कुठला आहे तुमचा? सर तो कर्टन्स वाला आहे. नाही, हा पण आपण चुकीचा फोटो टाकली का? नाही, ठीक आहे, मी घेतो तो. मी माझ्याकडनं माझ्या कॅमेऱ्यातनं घेतो कर्टन्स. म्हणजे आपण एकच काहीतरी सगळेजण एडिट करूया ना. कर्टन्स वाला आहे का? मला दाखवता का कोणतरी स्क्रीन तुमचा? हा बघा. नाही, अजून यावंच ना स्क्रीन. अच्छा, ओके, आय टेक दॅट वन. म्हणजे आपण सगळे एकच करूया एडिट. हा जो कर्टन्स वाला आहे, या खोलीमध्ये मी आता बसलोय. माझ्या मागे कर्टन्स आहेत बघा. ती रूम आहे आता जी आहे ती. एक मिनिट, पटकन काढतो तो. आहे कुठेतरी, मला दिसत नाही आता. हा, मिळाला. ओके, हा फोटो आहे ना? हा फोटो आहे तुमचा, बरोबर? हा. आता व्हॉट वी आर गोइंग टू डू इज, आता तुम्ही जर का टाइमलाईन वरती असा नुसता रोल केला असा तुम्हाला थोडीशी त्याच्यामध्ये मोशन दिसेल, बरोबर? अशी, हे बघा, पुढे मागे झालेलं दिसेल. नाही सर, आमच्याकडे नाही होतंय. होईल, अगदी हलकं होतं. झालं. काय होतं? ते मोशन दिसेल. Anyway, forget that. By default, KineMaster will introduce some motion. If तुमच्या मोबाईलवरती डिफॉल्ट जर का बदलला असेल तर डोंट वरी, त्याची काही फरक पडत नाही. मुकुल, डोंट सर्च फॉर दॅट. लेट अस गो अहेड. ओके, आता आपण काय करणार आहोत? हा फोटो आडवा आहे. इट इज अ स्टिल फोटोग्राफ. बट लेट अस से that this is a motion photograph. Okay, what we are going to do is we are going to define the first position and the last position of the photograph. Okay, आता बघा मी काय करतोय. मी तुम्हाला दाखवतो 2-3 गोष्टी. हे बघा, हे आता माझं दिसतंय, ही टाइमलाईन दिसतेय, बरोबर? हा फोटोग्राफला मी आधी टिक करतोय. हे बघा, हा टिक केला की सिलेक्ट होतो. बघितलं? राईट आउट. हा नुसता आता टिक केला की सिलेक्ट होतो. तुझा पहिला फोटो तो नाहीये, कर्टन वाला. थांब जरा, मी सांगतो काय. हे बघा, नुसता टिक करायचं आहे. बघा माझ्याकडे, बघा, हे नुसतं टिक केला ना की सिलेक्ट होतो फोटोग्राफ. तो हे बघा, झाला. हा टिक केला की सिलेक्ट होतो. आता तो टिक केला की सिलेक्ट झाला. आता तुमचा त्याचा जो फोटो आहे तो तुम्हाला किती लांब असा दिसतोय तुमच्या खालच्या टाइमलाईन मध्ये? माझ्यासारखा दिसतोय का लांब? का 2 सेकंद कमी दिसतोय? नाही, आम्हाला 4च्या पुढे 2 डॉट दिसतात. तुमच्याकडे ठीक आहे, मला 2 डॉट दिसतात. म्हणजे 5 सेकंद आहे. कानेरे मॅडम तुमचा पण 5 सेकंद आहे. गौरेश तुमचा पण 5 सेकंद आहे. 4च्या पुढे 1, 2, 3 आहेत ना? 5 आहे. तो बाय डिफॉल्ट 5 असतो. ओके, सो बाकी सगळ्यांना माहिती आहे. आता हा व्हिडिओ, याचा अर्थ हा जो फोटोग्राफ आहे हा आता 5 सेकंद चालणार. ओके, आता तुम्ही जर का हे सुरुवातीला नेला आणि इथे राईटला या गुळाच्या खाली प्लेचं बटन आहे बघा. नॉर्मल प्लेचं बटन असतं तसं प्लेचं बटन दाबा. तो तुम्हाला असा मूव्ह होता दिसेल जरासा. आहे बघा, हा सगळा जे असतील ते सगळे प्ले होतात. जे फोटोग्राफ असतील ते एकामागोमाग एक प्ले होतात सगळे. हे बघा, प्ले बटन दाबून बघा एकदा. झालं की मला हो सांगा झालं म्हणून. तर आय नो वी आर डुईंग द सेम थिंग. तर प्लेचं बटन कुठे आहे? हे बघा, जो गोल आहे ना उजवीकडे, त्या गोलाच्या उजवीकडे राईटला खाली आहे बघा प्लेचं बटन. हे बघा इथे हे आहे ना, हे स्क्रीनच माझं गायब झालंय. काय दिसतंय तुम्हाला बाबू? ते आता कलर फिल्टर ऍडजस्ट वगैरे ते आलंय. नाही, मग टिक करा वरती.
हा किंवा टाइमलाईनवर कुठे आलं. आता ते प्ले बटन दाबा, प्ले बटन, हा की आता तो प्ले होईल बघा सगळा. आता हा. तुम्ही जे बघताय प्ले होताना, याचा अर्थ खाली जे सगळे फोटो आहेत ना, दॅट इज युअर टाइम लाईन, आणि अच्छा वरती तुमचं प्लेइंगचं स्क्रीन आहे. अच्छा. ओके. आता आपण काय करणार बघा, माझ्याकडे नीट बघा. आता हा या फोटोला मी टिक केलं. हा टिक केला की ह्या एरियामध्ये एक मेनू तयार होईल बघा. हे बघा, याला सिलेक्ट केला, हा सिलेक्ट झाल्यावर इथे मेनू तयार झाला. बरोबर दिसतोय? तुम्ही टिक करा आणि लगेच मेनू होईल. त्याच्यामधलं हे मधलं बटन आहे, ती एक कात्री आहे बघा, कात्री. बरोबर, कात्री आहे, त्याच्या बाजूला एक बटन आहे, त्या बटनाला टिक करा. हे बघा, हा त्या बटनाला टिक केलं की हा मेनू येतो बघा, हा. बरोबर, माझ्या स्क्रीनवर पण दिसत असं, तुम्हाला शेअर स्क्रीन केलंय त्याच्यावरती. बरोबर. आता दॅट इज स्टेइंग स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन. बरोबर. आता मी स्टार्ट पोझिशनला आहे, आता त्याच्या बाजूला लाल झालाय बघा, ते चौकोन हा दिसतोय. हो गौरेश, मुकुल, हा गौरेश 5.2 असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आता एवढं प्रिसिजन करायचं नाहीये. ओके. नाव आता आपण काय करणार आहोत, हा फोटो ना स्क्रीनवरती मोठा करणार आहोत. माझ्याकडे इथे बघा, आता व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू पिंच दिस. हे बघा, पाहिलं पाहिलं, थोडा मी पिंच करून मोठा करणार आहे, आणि ही बाजू, लेफ्टची बाजू आधी इथे घेणार आहे. हे बघा, ही लेफ्टची बाजू पिंच करून मोठा केला, आणि अशी बाजू आणली इथे या बाजूला. काळजी एक घ्यायची की फोटो संपल्यावरती काळं येतं खालचं, ते काळं येऊ द्यायचं नाही. आपला फोटो तिथपर्यंतच असा मूव्ह करायचा जोपर्यंत तुमचं काळं येत नाही. आता हा माझा पडदा झूम इन झाला. बरोबर, मागचं पडद्याच्या मागची सोसायटी पण दिसते माझी, बिल्डिंगच्या मागची. राईट. आता हे झालं, केलं सगळ्यांनी? सगळ्यांनी केलं. मुकुल, तू पण केलं? गौरेश, केतकी, हिमांशू? केलं. हा. आता सेकंड मला जायचं, एंड पोझिशनला जा. हे बघा, हे एंड पोझिशनला टिक करा की त्याच्याभोवती लाल सर्कल येईल. तिथे गेल्यावरती परत हा मोठा करायचा, साधारण आपण मगाशी केला, आणि त्याला आपण ही बाजू देऊया. ही बघा, ही बाजू, ही बाजू. बरोबर. तिकडे माझं एक कपाट आहे, कळलं? आणि मग हे दोन्ही झालं की वरचा टिक मार्क द्यायचा, वरचा टिक मार्क द्यायचा. आणि आता हा स्क्रीन आहे ना तुमचा, हा परत असा डावीकडे घ्यायचा आणि प्ले बटन दाबायचं. आता बघा काय झालं, स्क्रीन. हे बघा, तुमचा ऍक्च्युली पॅन तयार झालाय. बरोबर, पॅन तयार झाला. सी दिस, हा प्ले दाबला, हे बघा तुमचा मोशन पॅन तयार झाला. कोणाला काय प्रॉब्लेम येतोय का? आता प्ले बटन. कानेरे मॅडम, जमलं? काय प्रॉब्लेम येतो सांगा, मी परत दाखवतो. हा, परत दाखवतो एकदा. आता तुम्हाला माझा स्क्रीन मोठा दिसतोय का बऱ्यापैकी? माझा मोबाईलचा स्क्रीन मोठा दिसतोय का? हा, ओके. आता मी काय करतोय बघा, मी आता हा जो स्क्रीन आहे, हे इथे हा जो फोटो आहे ना, हा फोटो याला इथे टाइमलाईन वरती सिलेक्ट करतोय बघा. हे बघा, असं केलं की टाइमलाईन वर सिलेक्ट करा तुम्ही आधी. त्याच्या बहुतेक पिवळं दिसतं बघा सिलेक्ट केल्यावरती, लगेच पिवळं दिसतं. केलं सिलेक्ट? मुकुल, गौरेश, सॉरी गौरव काय म्हणतो, ओके, गौरेश झालं. आणि सिलेक्ट केल्यावरती इथे एक मेनू येतोय, हा कात्रीवाला. आला आला कादेरे मॅडम? आला? मुकुल आला? हो आला. आता त्यातलं मधलं बटन, कात्रीच्या बाजूचं बटन दाबायचं एकदा की हा मेनू येतो. आता जो स्क्रीनवर दिसतोय तो येतो. बरोबर, म्हणजे वरती त्याच्या स्टार्ट पोझिशन लिहिलंय बघा, स्टार्ट पोझिशनला आहे आता. आता तुम्ही तो जो मुख्य स्क्रीन आहे, जिथे तो पडदा वगैरे सगळं दिसतोय,
त्याला असं असं पिंच आपण झूम इन कसं करतो कॅमेऱ्यामध्ये फोटो घेताना, तसं ते झूम इन करायचं आहे बघा, असं झूम इन करायचं. हम्म. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का, हे बघा, तुम्हाला माझा माऊस दिसतोय का आता, माऊस दिसतोय का, या स्क्रीनवरती माऊस दिसतोय का, माऊसचं पॉइंटर. ही बाजू आपल्याला मोठी करायची आहे, ही बाजू, आणि ही मोठा केला की आपल्याला ह्या बाजूपासून ह्या बाजूपर्यंत फोटो असं फिरवायचा आहे, बरोबर. म्हणजे स्टार्ट पोझिशनला, हे बघा, स्टार्ट पोझिशनला मी असं मोठं करतोय आणि एका बोटाने ते डावीकडे घेऊन जातोय असं, बरोबर. आता एंड पोझिशनला क्लिक करतोय, परत मोठं करतोय आणि या बाजूला घेऊन जातोय. हे बघा, सिंपल अनालॉजी दाखवतो तुम्हाला. हे पुस्तक आहे, हे बघा इकडे माझ्या या स्क्रीनकडे बघा प्लीज. मुकुल, गौरव, काय केलं? गौरव होत नाहीये का? हॅलो हा, सर, माहित नाही, आईने काहीतरी वेगळं केलं तर तिचा झूम आउट होतोय, पॅन अँड झूम आउट होतोय तिचं, माहित काय नाही. होतंय? पॅन अँड झूम आउट. झूम आउट होत आहे, मग शी इज डुईंग ऑपोजिट. ती पिंच करते, मी एक्सपांड करतोय, एक्सपांड करायचो, एक्सपांड. आता परत तिने काहीतरी भलतं केलं तर ते वेगळा इफेक्ट आला त्याच्यात. हे बघा, हे असं करायचं, असं किंवा असं. थांबा करतो. हा, त्याला दाखवतो. हे मोठं केलं, आता एक मिनिट, मी माझ्या ह्या स्क्रीनवर तुम्ही शेअरिंग स्टॉप करतो आणि तुम्हाला दाखवतो एकदा. आता एंड स्क्रीन वरती हा, जमतंय का? आता परत साधारण पण तुमचं जमलं ना, हो. मग तुम्ही तुमचं ते टिक करा वरचं आणि प्ले करून बघा. आता वरती टिक गौरेश झालं. ठीक आहे, थांब हे इकडनं माझ्या टाइमलाईन सेट कर. आता प्ले कर. सर केलं, बरोबर आहे आता केलं ना, ओके. सो हे तुम्हाला जमलं. दिस इज वे यू पॅन अँड झूम. आता ऍक्च्युली तुम्ही काय केलंय, स्टील पिक्चर बघून, स्टील पिक्चरने तुम्ही ऍक्च्युली मोशन पिक्चर तयार केलंय. आता जर का तुम्ही कोणाला दाखवलं तर कोणाला कळणार पण नाही की ऍक्च्युली हा कॅमेरा म्हणजे असा झूम झालाय. लोकांना वाटेल की ऍक्च्युली मोशन कॅमेरा घेतलेला आहे. ओके, आता तुम्ही या पिक्चर कडे जा. हे बघा, हा हे पिक्चर दिसतंय तुम्हाला माझं ग्रुप फोटो आहे बघा. त्या ग्रुप फोटो कडे जा. हे कसं जायचं, टाइमलाईन वरती पुढे मागे जायचं. हे बघा, सगळे फोटो आहेत ना, असं टाइमलाईन वरती त्या माझ्या ग्रुप फोटो कडे जा. आता ग्रुप फोटोवर एक्झॅक्टली तेच करायचंय आपल्याला. डावीकडे माझी मेवण्याची बायको उभी आहे. तिला काय म्हणतात तो मराठीमध्ये? मेवण्याच्या बायकोला मेवण्याची बायकोच म्हणतात ना, आहे. ओके, डावीकडे, अगदी डावीकडे ना तो माझा मेवणा आहे. त्याच्या बाजूला त्याची बायको आहे. त्याच्या डावीकडे माझी मेवणी आहे. त्याच्याही डावीकडे, हे म्हणजे बेसिकली सासर आलाय माझं घरेमध्ये, त्यामुळे सासर गॅदरिंग आहे. मध्ये बरोबर माझे वडील आहेत आणि त्यांच्या बाजूला बायको आहे, मागे मुलगा आहे, वगैरे वगैरे. आता आपल्याला सर्वात डावीकडे लाल ड्रेस मध्ये जी आहे तिच्यावरती करायचं आहे स्टार्ट पोझिशन मध्ये, आणि मी एकदम उजवीकडे आहे. माझ्याकडे एंड पोझिशन मध्ये झूम इन करायचं आहे, बरोबर. आता तुम्ही फक्त माझ्या या, सॉरी, एक मिनिट, माझं चुकून दुसरीकडे बोट दाबलं गेलं. एक मिनिट. आता मी तुम्हाला या स्क्रीनवरती, छोट्या स्क्रीनवरती सगळी प्रोसेस दाखवणार आहे पटापट, आणि मग तुम्ही सगळी नंतर माझं झालं की करणार. मी सगळी प्रोसेस एकदा दाखवणार आहे. ओके, हे बघा, हा माझा फोटो आहे. हा टाइमलाईन वरती मी इथे आणला, बरोबर. टाइमलाईन वरती मी आता इथे आणला, याला टिक केलं, सिलेक्ट झालं. सगळं आधी बघा, फक्त नंतर करा.
कुल गौरेश आधी सगळं बघा प्रोसेस. मी या टाइमलाईन वरती फोटोला आणलं, बरोबर, याला टिक केलं की येलो झाला. आता इथे मेनू आला, यातल्या मधल्या बटनाला टिक केलं, बरोबर, नंतर स्टार्ट पोझिशनला टिक केलं आहेच तो. इथून असं मोठं केलं, हे बघा, असं असं पिंच केलं की छोटं होतं आणि एक्सपांड केलं की मोठं होतं, बरोबर. आता मोठं केलं मी आणि तिच्यापर्यंत नेलं, हे बघा, इथपासून न्यायचं मला, हा पहिला झाला. नंतर एंड स्क्रीनला टिक केलं, परत साधारण तेवढाच मोठा टिक केला फोटो आणि एंड स्क्रीनला यॉर्स ट्रुथफुली इथपर्यंत आणला. हे झालं. आता हे टिक केलं वरती, बरोबर, माझं असं नाही करता येत आहे, आता वरती टिक केलं आणि आता मी परत तो सुरुवातीला आणला स्टार्टला आणि तिकडनं इथे प्ले केलं, हे बघा. चला आता आणखीन एक गोष्ट दाखवून ठेवतो. आता काय झालं, तो 5 सेकंदामध्ये तुम्ही 10 माणसं दाखवताय, बरोबर. 5 सेकंदात 10 माणसं दाखवताय, ते काहीतरी विचित्र वाटतंय. त्यामुळे करायला काय पाहिजे, खरं म्हणजे जरा स्लो करायला पाहिजे. ते स्लो करायला काय नाही करायचं, त्याचं ड्युरेशन वाढवायचं. हे टिक करायचं असं, त्याच्याकडे बघ, हे आता फास्ट प्ले होत आहे, बरोबर. सी इफ यू से दिस, हे आता फास्ट प्ले होणार. आता एवढा ग्रुप फोटो आहे, लोकांचे चेहरे तरी दिसले पाहिजेत ना नीट निदान. बरोबर आहे, बरोबर आहे. आता ते त्यासाठी काय करायचं, याला टिक करायचं आणि ह्या बाजूनी नुसतं असं खेचायचं, ड्युरेशन वाढते. ड्युरेशन वाढली तो स्लो प्ले होणार. हे बघ, प्ले स्लो ड्युरेशन मला दिलं 7 ओके. ते आपल्या सोयीप्रमाणे वाढवायची. देर इज नो गणित इन दॅट. ड्युरेशन आपला फोटो असेल ना त्याप्रमाणे वाढवायचं असतं. काय काय फोटोला फास्ट चालतं, करून बघा सगळ्यांनी आता. परफेक्ट उलट करत ना, मला वाटतं कारण तो फोटो शेवटी पण गेलाय. परफेक्ट उलट. मॅडम तुम्हाला बसून प्रॅक्टिस करायला लागेल सगळ्याची. फोटो सिलेक्ट करा, उलट बरोबर. आता हा फोटो घे, सेकंड डाऊन सोड, सेकंड ड्रॅग अँड आधी सिलेक्ट कर. हा घेऊन जा, घेऊन जा. सांगतो गौरेश, सांगतो परत. थांब थांब थांब. ओके, गौरेशला परत सगळं पाहिजे. मी परत एकदा दाखवतोय सगळं. आय एम शोईंग एव्हरीथिंग अगेन वन्स मोर. राईटला बस बस, सोड 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 सोड. त्या घराकडे नेऊन सोडते, घर दिसतं, घराच्या बरोबर नेऊन सोड. गौरेश बघ, आता सगळ्यांनी परत एकदा पॅटर्न बघा. मी हा पहिले फोटो टिक केला, ओके, टिक केला. आता मधला स्क्रीन टिक केला, मधला बटन एखादं स्टार्ट पोझिशन टिक केली, फोटो वाढवला आणि तो आता यावेळेला मी इथपासून घेतो. तो डावीकडनं उजवीकडे गेला पाहिजे असं नाही. मी आता उजवीकडनं, आता माझ्यापासून चालू करतो, नंतर इथे टिक करतो, परत थोडासा वाढवतो साधारण तेवढा आणि इथपर्यंत नेतो आणि इथे वरती टिक करतो किती. ओके. आणि आता तो फोटो करतो. आता मी डावीकडनं उजवीकडे घेतो आणि इथून खेचायचं. पहिले सुरुवातीचं बटन त्याला क्लिक नाही करायचं आहे ना. कुठला सुरुवातीचं बटन? वरती केलं नाही ना. वरती टिक तुमचं झालं काम, काय करायचं. आता हे इथे आणून ठेवायचं. आता प्ले करतो. हे बघा, तुम्हाला दाखवतो परत एकदा. मी आता माझ्या मोठ्या स्क्रीनवरती बघा, मोठ्या स्क्रीनवरती बघा आता. आता बघा, आता हा माझा ओरिजिनल फोटो आहे. स्टार्ट हा ओरिजिनल फोटो आहे. याला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करायचं, मधल्या बटनाला सिलेक्ट करायचं. हा मधला बघा, मोठा करायचा फक्त त्यांचा चेहरा आणि त्याला मूव्ह करायचं. तुम्हाला कुठपासून घ्यायचा आहे ते. नंतर एंड पोझिशनला टिक करायचं, परत मोठा करायचा आणि तो बोटानी या पोझिशनला मूव्ह करायचा, टिक करायचं. पहिलं बटन हे झालं दोन्ही तुमचं स्टार्ट पोझिशन की वरचा टॉप टिक करायचा.
आणि मग हाताने मूव्ह करून प्ले करायचा. एवढं तर झालं. मग वरती काढतो. हे बघा प्ले करायचं. बाहेर पड please. आणि त्याचं ड्युरेशन वाढवायचं असेल तर त्याला टिक करायचं आणि नुसतं खेचायचं. त्याचे 3 डॉट आहेत बघा, ते 4 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती, ते हँडल्स आहेत बघा. हे बघा इथे 4 डॉट. एखाद्या लग्नामध्ये ग्रुप फोटोचा व्हिडिओ करतात ना, तसं झालं बघा. सर आम्ही करताना काही चेहरे गेले, म्हणजे फोटोतले काही चेहरे गेले. कारण तुम्ही ते जास्ती झूम किंवा तुम्ही पोझिशन नीट नाही केलेलं. नाही झूम जास्त केला आम्ही, झूम जास्त केलं. हा, नाही तर मग ते हलवा खाली वरती करा ना जरा. पोझिशन मध्ये खाली वरती करायचं. आता मी करून लावू. सी इट इज ऑल अबाउट पोझिशन. हे बघा, याच्याकडे बघा जरा, सगळ्यांनी बघा प्लीज, सगळ्यांनी बघा. हा फोटो आहे, हा फोटो आहे बरोबर. या फोटोवरती एवढी माणसं आहेत, या साईडची माणसं आहेत. तुम्हाला झूम करताना तुम्ही एवढं जर का केलं तर ती मोठी दिसतील एवढी. म्हणजे सुरुवातीला एकदम फुल फोटो ठेवायचा नाहीये का? नाही, तुम्हाला हवा तसा ठेवायचा असतो. फुल फोटो म्हणजे काय, सुरुवातीला आता हा फोटो कसा आहे, सगळे एकत्र आहे. मला ते सगळे एकत्र दाखवायचे, मला झूम असं पॅन करायचं त्याला. मग आधी तो दोन्ही साईडनी वाढवायला लागतो ना थोडासा. स्टार्ट पोझिशन पण वाढवायला लागेल, एंड पोझिशन पण वाढवायला लागेल. हे बघा असं आहे. आता इथे कोणती चॉकलेट ठेवलं माझ्यासाठी, बरं छानच झालं, चॉकलेट ठेवलंय बघा. हे बघा आता हा फोटो आहे, हा फोटो आहे, हा तुम्ही एवढा झूम केला, एवढा स्टार्ट पोझिशनला, तर एंड पोझिशनला पण एवढा झूम करायला पाहिजे की नाही. जर का तुम्ही स्टार्ट पोझिशनला एवढा केला आणि एंड पोझिशनला एवढा केला तर असं रिस्पॉन्ड करू शकतो. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो. हे बघा आता मी काय करतो बघा, याच्यामध्ये मी स्टार्ट पोझिशन आहे ना, ती पूर्ण फोटो आता घेणार आहे असा. हा बघा, हा माझा पूर्ण फोटो ओरिजिनल आहे. ओके, सगळ्यांनी बघा प्लीज, एव्हरीबडी सी दिस. पण मग आय एम कीपिंग द स्टार्ट पोझिशनला आपण प्रेस करायचंय का? ते तुम्हाला स्टार्ट पोझिशन कात्रीच्या मी काय करतोय, मी काहीतरी वेगळंच करतोय आता. सी देर आर वी आर डुईंग 2 थिंग्स हिअर, पॅन आणि झूम. झूम म्हणजे फोटो मोठा छोटा करणं, झूम इन झूम आउट. आणि पॅन म्हणजे फोटो हलवणं. ओके, आलं लक्षात? सगळ्यांच्या लक्षात येत आहे? मुकुल, गौरेश येईल ना, काळ येईल असं. हा फोटो हलवत होतोय का नाही, त्यामुळे आपल्याला तो मोठा करणं भाग आहे आधी. त्यामुळे आधी मी आता त्याला झूम करतोय, असा झूम करतोय. आणि मग एंड पोझिशनला परत मी झूम करतोय आणि त्याची पोझिशन लगेच हलवतोय आणि मग त्याला प्ले करतोय. आता प्ले केल्यावरती तो झूम पोझिशन मध्ये प्ले होतो. बरं, आता एक काम करूया आपण पुढच्या फोटोला. हा फोटो बघा, तुम्हाला दिसतोय का हा बेडरूमचा? हा फोटो ह्या फोटोकडे जाताना, या फोटो टाइमलाईन, ही टाइमलाईन आहे ना, ही अशी फिरून या फोटोकडे आणा, फिरून या फोटोकडे आणा, या फोटोकडे केलं, बटन क्लिक केलं. आता माझी स्टार्ट पोझिशन, एंड पोझिशन. स्टार्ट पोझिशन मी पूर्ण फोटो घेतला. हा बघा, आता माझा व्हर्टिकल फोटो आहे, हा व्हर्टिकल फोटो आहे बरोबर. हे बघा असा फोटो आहे, पूर्ण व्हर्टिकल घेतलेला फोटो आहे बरोबर. तुमचा पण व्हर्टिकल आहे का? स्टार्ट पोझिशनला जाऊन बघा, का आडवा फोटो आहे तुम्हाला दिलेला. स्टार्ट पोझिशनला जा आणि झूम आउट करा, पिंच करा त्याला. व्हर्टिकलच आहे ना? नाही, सिलेक्ट करा ना त्याला, टाइमलाईन वर सिलेक्ट करा आणि मधल्या मेनू मध्ये जा. तिकडे तुम्हाला स्टार्ट मेनू मध्ये गेल्यावर तो पिंच करून बघा, छोटा करून बघा की तुम्हाला काय व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल फोटो आहे.